आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे। 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे। बदलापुरात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना शिवसेना युबीटीच्या 7 उमेदवारांनी पाठिंबा दिलेला आहे। एकीकडे शिवसेना युबीटीचे जे नेते आहेत ते भाजपवर टीका करताना दिसतात, मात्र दुसरीकडे बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदाचा जो भाजपचा उमेदवार आहे त्यांना शिवसेना युबीटीच्या 7 उमेदवारांनी पाठिंबा दिलाय। आम्ही तसे उमेदवार सुद्धा तयार केले। आज तुम्ही जर पाहाल ना, आज जे उमेदवार आमच्या संगती इथे उभे आहेत त्या उमेदवारांनी कधी उमेदवाराचे स्वप्न सुद्धा पाहिले नसतील, परंतु जनतेसमोर आम्ही ते उमेदवार आज प्रत्यक्षात उभे केलेत। त्याच्यामुळे हा आमचा पहिला विजय होता। दुसरा आमचा विजय हा झालाय की आम्ही शहराला हे आव्हान करतोय की जे आमचे उमेदवार आहेत तिकडे तुम्ही मशाल चिन्हावरती तुम्हाला बटन दाबायचं, आमचे उमेदवार तुम्हाला जिंकवायचं आहे। निवडणूक सगळेच लढवणार आहोत। फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा जाहीररित्या पाठिंबा जो आहे हा आपल्या रुचिताताईंना असणार आहे। ह्याचं मुख्य कारण असं की त्यांच्याच वॉर्डमध्ये मी राहतो। आरोप प्रत्यारोप आतापर्यंत भरपूर आमचे झाले, जसं मगाशी सुद्धा म्हटलं मी, आरोप प्रत्यारोप भरपूर झालेत। तो पार्ट ऑफ द राजकारण असतं, परंतु जेव्हा विचार येतो तो पार्ट हे झालं ते एरियापुरतं झालं। आता आम्ही तसे उमेदवार सुद्धा तयार केले। आज तुम्ही जर पाहाल ना, आज आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय सांगाल? 2019 पासून कदाचित हे जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते पहिल्यांदाच एकत्र आलेले असतील। बदलापुरातलं समीकरण नेमकं कसं जुळून आलंय, काय आहे हे समीकरण? अगदी आश्चर्यकारकरित्या राजकीय समीकरण ही जुळून आलेत। आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यामध्ये दोनही पक्षांमध्ये अक्षरशः विस्तव जात नाही, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बदलापुराच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे जे 7 उमेदवार आहेत जे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, त्यांनी काही वेळापूर्वी आश्चर्यकारकरित्या आपण भाजपाच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत रुचिता घोरपडे यांना आपण पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं। आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं की या ठिकाणी काही आर्थिक राजकारण रचली गेली का, मात्र त्याचा त्यांनी नकार दिला। दुसरीकडे आम्ही जरी भाजपाच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रुचिता घोरपडे यांना जरी पाठिंबा जाहीर केला असला तरी आम्ही मशाल चिन्हावर ज्या प्रभागात लढत आहोत त्या ठिकाणी आमची लढत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाशी असणार आहे असं त्यांनी सांगितलं। मात्र आश्चर्यकारकरित्या त्यांनी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे भाजपाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळ मिळालंय असं म्हणावं। बरोबर आहे, त्यामुळे निकाल नेमका काय असेल ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।